Okay, so meiosis बघा, the production of offspring by sexual reproduction involves fusion of gametes. ओके, प्रोडक्शन ऑफ ऑफस्प्रिंग म्हणजे ऑफस्प्रिंग प्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे यंग वन प्रोड्यूस केले जातात, जे ऑफस्प्रिंग प्रोड्यूस केले जातात, याच्यामध्ये गॅमेट्सचं फ्युजन जे आहे ते इन्व्हॉल्व होतं. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय माहिती असणं गरजेचं आहे. पहिलं सेक्शुअल रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनचे किती टाइप्स आहेत? दोन, असेक्शुअल आणि सेक्शुअल. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सिंगल पॅरेंट पार्टिसिपेट होतो, पण सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन पॅरेंट, मेल आणि फिमेल. आणि पर्टिक्युलरली सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन सेल फ्यूज होतात, एक सेल मेल पार्टनर कडून आणि दुसरी फिमेल, आणि या दोन सेल फ्यूज होऊन ऑफस्प्रिंग जो आहे तो प्रोड्यूस केला जातो. या ज्या सेल्स फ्यूज होत आहेत या सेल्सना सेल्स म्हणण्याऐवजी काय बोललेलं आहे? गॅमेट्स. कारण नॉर्मल आपली जी बॉडीची सेल आहे तिच्यामध्ये किती क्रोमोझोम असतात? 46. म्हणजे याच्यामध्ये गॅमेट्स प्रोड्यूस होणार आहेत, याच्यामध्ये क्रोमोझोमचा नंबर हाफ पर्यंत रिड्यूस केलेला असतो. किती असतो? 23. ओके, सो सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे गॅमेट्स इन्व्हॉल्व होतात, ज्या सेल इन्व्हॉल्व होतात त्या हॅप्लॉइड सेल असतात. या हॅप्लॉइड सेल्सना सेल्स म्हणण्याऐवजी काय बोललेलं आहे? गॅमेट्स. का गॅमेट्स प्रोड्यूस करायचे मी काल तुम्हाला सांगितलं की 46 क्रोमोझोम असणाऱ्या सेल, समजा 46 क्रोमोझोम असणारी मेल पार्टनर कडून आलेली सेल आणि 46 क्रोमोझोम असणारी फिमेल पार्टनरची सेल ॲज इट इज जर फ्यूज झाल्या क्रोमोझोमचा नंबर काय होईल? 92 होईल, इन्क्रीज होईल. ओके, सो क्रोमोझोमचा नंबर आहे एवढा मेंटेन करायचा आहे, इन्क्रीज होऊ द्यायचा नाही. त्यासाठी काय केलं जातं? सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन सेल फ्यूज होणार आहेत. फ्युजनच्या आधी क्रोमोझोमचा नंबर काय केला जातो? हाफ. दोघांमध्येही, मेल मध्येही हॅप्लॉइड सेल प्रोड्यूस केली जाईल, फिमेल मध्येही केली जाईल. आणि मग जेव्हा या दोन सेल फ्यूज होतील तेव्हा क्रोमोझोमचा नंबर पॅरेंट एवढा कॉन्स्टंट मेंटेन राहील. सो रिप्रोडक्शन ऑफ ऑफस्प्रिंग बाय सेक्शुअल रिप्रोडक्शन मेथड इन्व्हॉल्व्स फ्युजन ऑफ गॅमेट्स. प्रोडक्शन ऑफ ऑफस्प्रिंग बाय सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शननी जे ऑफस्प्रिंग प्रोड्यूस होतात त्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व होतं? फ्युजन ऑफ गॅमेट. फ्यूज होणं, एकमेकांमध्ये मिक्स होणं. आणि कोण मिक्स होणार आहे? गॅमेट्स. गॅमेट्स म्हणजे हॅप्लॉइड सेल ज्यांच्यामध्ये क्रोमोझोमचा नंबर काय आहे? हाफ. अशा सेल्सना बोललं जातं गॅमेट. ओके, मग आता हे गॅमेट जे आहेत, these gametes are produced from specialized cell. ओके, हे गॅमेट जे आहेत हे स्पेशलाइज्ड सेल पासून प्रोड्यूस केले जातात. कुठले बघा? ओके, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तुम्हाला 12th ला आहे, पण आधीच बघा, मेल मध्ये टेस्टिस नावाचा ऑर्गन असतो आणि या टेस्टिस मध्ये स्पेशलाइज्ड सेल असतात आणि त्या टेस्टिस मध्ये जे स्पेशल जर्मिनल इपिथेलियल सेल असं त्यांना बोललं जातं. सो समजा ह्या आतमध्ये ज्या आहेत त्या जर्मिनल इपिथेलियल सेल, या सेल मिओसिस या मेथडनी डिवाइड होतात आणि काय प्रोड्यूस करतात? गॅमेट्स. स्पर्म हा गॅमेट जो आहे, म्हणजे मेल गॅमेटला स्पर्म बोललं जातं, त्याचं नेम स्पर्म आहे. सो मेल मध्ये ज्या सेल पासून हे स्पर्म तयार होतात या सेलना बोलणार जर्मिनल इपिथेलियल सेल. जर्मिनल इपिथेलियल सेल पासून स्पर्म किंवा मेल गॅमेट जे आहेत ते प्रोड्यूस होतात. तसंच फिमेल मध्ये जे गॅमेट आहेत त्या फिमेल मधल्या गॅमेटला काय बोललं जातं? एग. एग बोललं जाणार आहे. मग हा एग सुद्धा हॅप्लॉइड असतो, क्रोमोझोमचा नंबर हाफ. मग हे सुद्धा ज्या सेल पासून प्रोड्यूस केलं जातं त्यालाही काय बोलतात? जर्मिनल इपिथेलियल सेल. सो मी स्टेटमेंट लिहिलं, गॅमेट्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम स्पेशलाइज्ड सेल. तुम्ही म्हणाल मग बॉडीची कुठलीही सेल, सगळ्याच सेल मध्ये क्रोमोझोमचा नंबर किती आहे? 46. मग आपल्या बॉडीची कुठलीही सेल मिओसिसने डिवाइड झाली तर क्रोमोझोमचा नंबर किती होईल? 23. आणि 23 झालं म्हणजे गॅमेट प्रोड्यूस झाला असं आपल्याला वाटेल, पण ऍक्च्युली तसं नाहीये. कुठल्याही सेल पासून गॅमेट नाही प्रोड्यूस होऊ शकत. ठरलेलं आहे मेल मध्ये
टेस्टिस नावाच्या ऑर्गनच्या आत कुठल्या सेल आहेत जर्मिनल इपिथेलियल सेल आणि फिमेल मध्ये ओव्हरी नावाच्या ऑर्गनच्या आतमध्ये जर्मिनल इपिथेलियल सेल आहेत फक्त याच सेल मिओसिसने डिवाइड होणार आहेत आणि मेल आणि फिमेल गॅमेट मेल गॅमेट म्हणजे स्पर्म आणि फिमेल गॅमेट म्हणजे एग हे गॅमेट जे आहेत ते प्रोड्यूस होणार आहे सो गॅमेट्स आर प्रोड्यूस फ्रॉम स्पेशलाइज्ड सेल ओके सो गॅमेट स्पेशलाइज्ड सेल पासून प्रोड्यूस केले जातात अँड नेक्स्ट to reduce the number of chromosome to reduce the number of chromosome to have meiosis type of division is used. सो मुलांना तीन टाईपचे डिव्हिजन असतात अमायटोसिस मायटोसिस आणि मियोसिस अमायटोसिस जे आहे ह्याच्यामध्ये सेल डायरेक्ट डिवाइड होते दोन पार्ट मध्ये मग तिथं स्पिंडल फायबर वगैरे काहीच तयार होत नाही इक्वल डिस्ट्रीब्युशनची अजिबात तिथे खात्री नसते मायटोसिस काय आहे हे तुम्ही शिकला ठीक आहे मायटोसिस मध्ये काय होतं हे तुम्ही बघितलं सो मायटोसिस मध्ये जर ओरिजिनल सेल मध्ये 46 क्रोमोझोम असतील तर तयार होणाऱ्या दोन सेल मध्ये किती असतात 46 इन ईच सेल येस याच्यामध्ये 46 असतील आणि याच्याही मध्ये किती असतील 46 बरोबर का हे कुठे होतं मायटोसिस मध्ये पण आपल्याला काय करायचंय क्रोमोझोमचा नंबर काय करायचा आहे हाफ पर्यंत रिड्यूस करायचा आहे कमी करायचा आहे मग मायटोसिस हे डिव्हिजन वापरून चालेल का नाही अमायटोसिस सुद्धा चालत नाही तिथं प्रॉपर डिव्हिजन होत नाही सो मग एक नवीन टाईपचं डिव्हिजन आहे ज्याला काय बोललं जातं मियोसिस आणि मियोसिस का यूज केलं जातं क्रोमोझोमचा नंबर काय करायचा आपल्याला हाफ सो मुलांना फक्त या जर्मिनल इपिथेलियल सेलच कुठल्या मेथडने डिवाइड होतात मियोसिस या मेथडने डिवाइड होतात आणि काय तयार करतात हॅप्लॉइड गॅमेट तयार करतात बाकी बॉडीची कुठलीही सेल या मेथडने डिवाइड होणार नाही गरजच नाहीये इथं तशी गरज आहे म्हणून डिवाइड काय गरज आहे मुलांना सांगा इथं काय गरज आहे मियोसिसची सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय गरज आहे सगळ्यांनी आन्सर द्या का गरज आहे मियोसिसची पहिली गोष्ट सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये होतं काय दोन वेगवेगळ्या पॅरेंटच्या सेल काय होणार आहेत फ्यूज होणार आहेत कंटेंट सगळं मिक्स होणार आहे जर डायरेक्ट त्या फ्यूज होणार आहे तर काय होईल सगळं कंटेंट मिक्स होणार आहे तर क्रोमोझोम पण मिक्स होतील दोघांमधले 46 क्रोमोझोम मिक्स झाले तर क्रोमोझोमचा नंबर काय होईल 92 वाढेल आपल्याला वाढू द्यायचं आहे का 46च ठेवायचं आहे सो फ्युजनच्या आधी काय करून घ्यायचं रिडक्शन क्रोमोझोमचा नंबर किती करायचा हाफ करायचा 23 सो 23 वाल्या सेल जर फ्यूज झाल्या तर किती क्रोमोझोमचा नंबर होईल 46 आणि मेंटेन राहील बरोबर एकदा 46 झालं की नाही एकदा फ्युजन झालं म्हणजे बघा हॅप्लॉइड गॅमेट एग आणि हॅप्लॉइड गॅमेट स्पर्म ह्या दोन सेल मध्ये क्रोमोझोम किती आहे 23 हिच्यामध्येही 23 ह्या दोन फ्यूज होऊन एकदा 46 क्रोमोझोम असणारा झायगोट तयार झाला आता मियोसिसची गरज नाही इथून पुढे कुठलं डिव्हिजन असणार मायटोसिस पण इथपर्यंत मात्र हॅप्लॉइड सेल प्रोड्यूस करण्यासाठी कशाची गरज आहे सगळ्यांना कळलं का मियोसिसची का गरज आहे कुठल्या रिप्रोडक्शन मध्ये गरज आहे आता सांगा सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये होतं काय फ्युजन ऑफ गॅमेट्स मेल आणि फिमेल या दोन गॅमेटचं फ्युजन होतं सो डायरेक्ट फ्युजन झालं तर क्रोमोझोमचा नंबर काय होईल इनक्रीज होईल सो बिफोर फ्युजन काय करायचंय क्रोमोझोमचा नंबर हाफ पर्यंत रिड्यूस करायचा आहे मायटोसिसने रिड्यूस होईल का ते इक्वेशनल डिव्हिजन आहे नाही होणार अमायटोसिसने होणार नाही मग कुठली मेथड वापरायची मियोसिस ज्याच्यामध्ये क्रोमोझोमचा नंबर हाफ पर्यंत रिड्यूस केला जातो सो तुम्हाला कळलं मियोसिस का गरजेचं आहे कळलं हॅप्लॉइड सेल प्रोड्यूस करण्यासाठी बॉडीच्या बाकीच्या सेल मियोसिसने डिवाइड होतील का नाही होणार नाही हे उत्तर बरोबर आहे पण का नाही होणार गरज नाहीये बाकीकडे काही गरज आहे का त्या जस्ट डिवाइड होणार आहे ग्रो होणार आहे बॉडी फक्त बाकीकडे गरज नाहीये सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गरज आहे काय गरज आहे दोन सेल फ्यूज होणार आहे फ्युजननी नंबर वाढेल तो वाढू नये म्हणून आधी हाफ करणं गरजेचं आहे त्यासाठी तिथं मियोसिस होईल बाकीच्या ठिकाणी होईल का नाही होणार आता या मियोसिस मध्ये काही इव्हेंट्स आहेत काही स्टेप्स आहेत तर त्या स्टेप्स मी बोर्डवरती लिहिते हे तुम्हाला कळलंय
पहिला पॉईंट कळला. द प्रोडक्शन ऑफ ऑफस्प्रिंग बाय सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व्स फ्युजन ऑफ गॅमेट. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होणार आहे? गॅमेटचं फ्युजन. गॅमेट म्हणजे कळलं? ज्यांना नाही कळलं त्यांनी लिहून ठेवा. गॅमेट म्हणजे हॅप्लॉइड सेल. गॅमेट म्हणजे हॅप्लॉइड सेल. हॅप्लॉइड सेल कशी डिनोट करतात? एन. हॅप्लॉइडचा अर्थ होतो क्रोमोझोमचा सेट हाफ, अर्धाच असतो. टोटल 46, अर्धा किती असणार? हे ह्युमन बिंगची केस आहे. प्रत्येकामध्ये एवढंच असेल असं नाही. स्पेसिसनुसार क्रोमोझोमचा नंबर बदलणार आहे. ठीक आहे, हे पहिलं स्टेटमेंट कळलं. गॅमेट्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम स्पेशलाइज्ड सेल. गॅमेट्स स्किनची सेल घेतली आणि गॅमेट प्रोड्यूस झाला असं होईल का? नाही. ठरलेले कुठल्या सेल पासून गॅमेट तयार होणार. कुठलीही सेल नाही गॅमेट तयार करू शकत. सो ह्या स्पेशलाइज सेल कुठे आहेत हे मी सांगितलं. मेल मध्ये कुठे आहे? टेस्टिस नावाच्या ऑर्गन मध्ये, आणि फिमेल मध्ये ओव्हरी नावाच्या ऑर्गन मध्ये. आणि त्या सेल्सना काय बोलायचं? जर्मिनल एपिथेलियल सेल्स, ज्यांच्यापासून जर्म सेल म्हणजे सेक्स सेल प्रोड्यूस होणार आहे. नेक्स्ट, का गरजेचं आहे मियोसिस? टू रिड्यूस द नंबर ऑफ क्रोमोझोम टू द हाफ. आय होप हे कळलंय तुम्हाला. सगळ्यांना कळलंय? नसेल कळलं तर विचारायचं. ठीक आहे, मी उद्याच्यावरती क्वेश्चन विचारले तर सांगता आले म्हणजे. नेक्स्ट आहे मियोसिसच्या स्टेप्स. या स्टेप्स वरती एमसीक्यू तयार होऊ शकतात. बरेच एमसीक्यू तयार होऊ शकतात. सो प्रत्येक स्टेप व्यवस्थित बघा. फर्स्ट, मियोसिस इन्व्हॉल्व, हेडिंग द्या, की फीचर्स ऑफ मियोसिस. ठीक आहे, मियोसिसचे की फीचर काय बघा. मियोसिस involves two sequential cycle. Two sequential cycle of nuclear and cell division but only one cycle of DNA replication. हे स्टेटमेंट समजणं खूप महत्त्वाचं आहे. काय सांगितलं? मियोसिस इन्व्हॉल्व टू सिक्वेन्शियल सायकल ऑफ न्यूक्लियर अँड सेल डिव्हिजन. न्यूक्लियर आणि सेल डिव्हिजनच्या किती सायकल्स असतात? 2. पण डीएनए रेप्लिकेशनची किती सायकल आहे? 1. आता मला हे सांगा, डीएनए रेप्लिकेशन म्हणजे काय? रेप्लिका कळतं ना? रेप्लिका या शब्दाचा अर्थ कार्बन कॉपी. ओरिजिनल जो डीएनए आहे त्याची अजून कार्बन कॉपी तयार करणे, याला काय म्हणतात? रेप्लिकेशन. मुलांना नॉर्मली 46 च्या ऐवजी आपण 4 कन्सिडर करूया. ठीक आहे, 4 ही कन्सेप्ट तुम्ही 46 ला अप्लाय करा. ठीक आहे, सो नॉर्मली आपल्याकडे समजा 4 क्रोमोझोम आहे. जेव्हा सेल डिवाइड होत नाहीये तेव्हा ते क्रोमोझोम असे प्रेझेंट आहेत, वाइंड झालेले नाहीयेत टाईप. डिव्हिजनला प्रोसीड करण्याआधी कुठलीही सेल तिचं कंटेंट काय करते? डबल. तर डीएनए पण ती डबल करेल. सो हे 4 आहेत, त्याचं डबल जर झालं, हा ओरिजिनल त्याच्यासोबत हा, नेक्स्ट हा ओरिजिनल त्याच्यासोबत त्याची ही कार्बन कॉपी, हा ओरिजिनल ही कार्बन कॉपी, या पद्धतीने सगळे डीएनएचे अमाउंट काय होईल? डबल होईल. डबल होण्याआधी हे जर कंडेन्स झालं असतं तर हे क्रोमोझोम तुम्हाला कसे दिसले असते? हे असे दिसले असते 4. ठीक आहे, आता कसे दिसणार आहेत? यातला हा ओरिजिनल आहे आणि ही त्याची कार्बन कॉपी आहे. सो डीएनए डबलच आहे, पण क्रोमोझोम किती काउंट करता येतात? बघा 1 2 3 4 4च येत आहेत, पण सगळं ऍक्च्युली काय आहे? डबल आहे. हे असे, पण ते आता चिकटलेले एकमेकांना, त्यामुळे आपण त्याला 2 असं काउंट करू शकत नाही. कळलं? हे एकदा रेप्लिका झालं. हे एकदा रेप्लिका झालं की पुढे काय होणार आहे बघा. हे मियोसिस 1 ला प्रोसीड करेल. मियोसिस 1 ला प्रोसीड करणार. मियोसिस 1 चे डिटेल आपण पुढे बघणारच आहोत. पण मियोसिस 1 च्या एंडला ह्या एका सेल पासून किती सेल तयार होतील? 2. आणि त्या अशा होतात, ही एक आणि ही एक. तर ही समजा होमोलोगस क्रोमोझोम आहे. होमोलोगस क्रोमोझोमचा अर्थ मी फायनली सांगते, ज्या 2 क्रोमोझोमचा एक्सटर्नल अपीअरन्स, शेप, साइज सेम असतो आणि त्या जोडीमधला एक क्रोमोझोम फादर कडून आलेला आहे आणि एक क्रोमोझोम मदर कडून आलेला आहे.
आणि या दोघांवरतीही सेम कॅरेक्टरचे जीन आहे. म्हणजे समजा याच्यावरती हाईट साठीचा जीन आहे तर याच्यावरती हाईट साठीचा, पण दोन्ही जीन एक्झॅक्टली सेम असतील असं नाही. समजा मदरकडून आलेला जीन जो आहे, मदरची हाईट कमी आहे सो शॉर्टनेस साठीचा जीन आहे, आणि फादरची हाईट जास्त आहे सो टॉलनेस साठीचा जीन आहे. जीन तोच हाईट साठी, पण त्यात व्हॅरिएशन असू शकतं हाईट साठी शॉर्ट साठी. समजला? सो हे दोन क्रोमोझोम काय होमोलॉगस क्रोमोझोम. असं होत नाही की हे दोन एका सेलमध्ये हे दोन एका सेलमध्ये, असं नाही होत. ह्या जोडीमधला हाईट साठीचा एक क्रोमोझोम एका सेलमध्ये जाईल, दुसरा क्रोमोझोम दुसऱ्या सेलमध्ये. आलं? ही जोडी काय झाली? फुटली. कोण सेपरेट झालं? होमोलॉगस क्रोमोझोम सेपरेट झाले. ही जोडी पण सेपरेट होईल. ह्या दोन मधला एक या सेलकडे जाईल, या दोन मधला एक या सेलकडे. ओरिजिनल किती दिसत होते क्रोमोझोम? लक्ष द्या बरं का, पुन्हा हे कळत नाही. किती दिसत आहे? आता किती झाले? हॅप्लॉइड झाली का? 4च्या हाफ झालं? येस. आता ह्या दोन्ही पण कशासाठी प्रोसीड होतील? मियोसिस 2. मियोसिस 2 मध्ये काय होणार? हिच्यापासून किती सेल प्रोड्यूस होणार? 2. आणि हिच्यापासून ठीक आहे. आता काय होणार? सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होणार. सिस्टर असं मराठीत म्हणा, ह्या दोघी बहिणी आहेत. ठीक आहे, कार्बन कॉपी आहेत एकमेकींच्या, बहिणी आहेत, जुळ्या बहिणी. आता ह्या बहिणी सेपरेट होणार आहेत. ह्या दोघींमधली एक इकडे जाईल, दुसरी जी जुळी आहे ती दुसऱ्या ह्याच्यामध्ये जाईल. ह्या दोघींमधली एक इकडे एक इकडे. किती किती क्रोमोझोम आले? 2 2. सेम ह्याच्या बाबतीत होईल. किती सेल तयार झाल्या? किती झाल्या? प्रत्येकामध्ये क्रोमोझोमचा नंबर किती? 2. आपल्याला अप्लाय केलं तर 23. 2. ओरिजिनल किती होता? हा. आता मला सांगा रेप्लिकेशन किती वेळा झालं डीएनएचं? कुठे दोनदा झालं? एकदाच कार्बन कॉपी तयार झाली. मी परत म्हटलं का कार्बन कॉपी होते? नाही. पण डिव्हाइड किती वेळा झाली? आता मी पुन्हा एकदा सांगू सगळं. हा. ओरिजिनल सेट आहे क्रोमोझोमचा. असा जर टाइटली बाइंड झाला असता तर क्रोमोझोम तुम्हाला असे दिसले असते. ठीक आहे, पण काय झालं? आता हे डिवाइड होणार आहे म्हणून हिनं काय केली? क्रोमोझोमची रेप्लिका कार्बन कॉपी केली. एवढं कळलं का? कार्बन कॉपी केल्यानंतर क्रोमोझोम असे कंडेन्स झाले की असे दिसायला लागले. ही सेल कशासाठी प्रोसीड झाली? मियोसिस 1 पहिल्या डिव्हिजनसाठी. पहिल्या डिव्हिजन मध्ये कोण सेपरेट होतं? होमोलॉगस क्रोमोझोम. ज्याच्या हे लक्षात राहिलं त्याला 100% एमसीक्यू सॉल्व्ह होणार. पहिल्या डिव्हिजन मध्ये कोण सेपरेट होणार? होमोलॉगस क्रोमोझोम. ह्या जोडीमधला एक इकडे एक इकडे. तसंच ही जोडी पण तशी. किती सेल तयार झाल्या? परत रेप्लिकेशन वगैरे झालं असं काही सांगितलं का? काय नाही झालं रेप्लिकेशन. ह्या दोनच सेल कशासाठी प्रोसीड झाल्या? आता कोण सेपरेट होणार? सिस्टर क्रोमॅटिड. ह्या दोन बहिणींमध्ये एक इकडे एक इकडे या पद्धतीनं किती सेल तयार झाल्या? म्हणजे रेप्लिकेशन किती वेळा झालं? एकदाच. पण डिव्हिजन किती वेळा झालं? 2दा. सो एकच. तेच लिहून दिलेले मी. मियोसिस इन्व्हॉल्व 2 सिक्वेन्शियल सायकल ऑफ न्यूक्लियर अँड सेल डिव्हिजन. डिव्हिजनच्या 2 सायकल असतात, मियोसिस 1 मियोसिस 2. पण डीएनए किती वेळा रेप्लिकेट होतो? एकदाच रेप्लिकेट होतो. हे कळलं सगळ्यांना? येस. सेकंड पॉइंट. Meiosis 1 is initiated after replication of parental chromosome. After replication of parental chromosome, produce identical sister chromatid. स्टेटमेंट नीट समजून घ्या. काय सांगितलं? मियोसिस 1 इज इनिशिएटेड आफ्टर रेप्लिकेशन ऑफ पॅरेंटल क्रोमोझोम. पॅरेंटल क्रोमोझोमचं रेप्लिकेशन झाल्यानंतर काय सुरू होणार? मियोसिस 1. मी तुम्हाला आता हे सांगितलेलं कळलं? आपल्याकडे 46 क्रोमोझोम आहेत. म्हणजे किती जोड्या आहेत? 23 जोड्या आहेत. ठीक आहे. प्रत्येक जोडीमधला एक क्रोमोझोम फादरचा आणि एक मदरचा. हे तुम्हाला कळलं? ही मी ती जोडी दाखवली. ह्या जोडीवरचे जीन आयडेंटिकल असतात की नसतात? असतात की नसतात? नसतात.
सेम असतं. बघा मी पुन्हा एकदा सांगते, सेम कॅरेक्टरचे जीन असतात. जसं की मी आता सांगितलं की हाईट साठीचे जीन आहेत, पण दोन्हीही जीन एक्झॅक्ट सेम पण नसतात. ठीक आहे, व्हेरिएशन त्याच्यामध्ये असू शकतं. ठीक आहे, हा. पण याच्यापासून ही कार्बन कॉपी प्रोड्यूस झाली आणि याच्यापासून ही, ह्या दोघी कशा असतील? आयडेंटिकल, सेम टू सेम असतील. सो सिस्टर क्रोमॅटिड कशा असतात? एकदम आयडेंटिकल. पण होमोलोगस क्रोमोझोम एक्झॅक्ट सगळंच सेम असेल असं नाही, कारण दोन मधला एक मदरचा क्रोमोझोम आणि दुसरा फादरचा. सो मियोसिस 1 इज इनिशिएटेड आफ्टर रेप्लिकेशन ऑफ पॅरेंटल क्रोमोझोम टू प्रोड्यूस आयडेंटिकल सिस्टर क्रोमॅटिड. आयडेंटिकल सिस्टर क्रोमॅटिड. सिमिलर आणि आयडेंटिकल मध्ये फरक आहे. सिमिलर म्हणजे बऱ्यापैकी सिमिलॅरिटी असणं, आयडेंटिकल म्हणजे एक्झॅक्ट सेम असणं. समजलं? सो सिस्टर क्रोमॅटिड काय आहेत? एकमेकींशी आयडेंटिकल आहे. ओके, सो मियोसिस मध्ये किती डिव्हिजन असतात? 2. मियोसिस 1, मियोसिस 2. इथं एवढंच सांगितलंय की मियोसिस 1 कधी सुरू होणार? कधी होणार? डीएनए ची रेप्लिका झाली, डीएनए चं रेप्लिकेशन कंप्लीट झालं की काय सुरू होतं? मियोसिस 1 सुरू होतं. हे जे स्टेटमेंट आहे. नेक्स्ट, मियोसिस इन्व्हॉल्व्स, हे रफ करू, हे लिहून झालंय. हां, टाइम संपला. ओके, हे लिहा पहिल्यांदा सगळ्यांनी. ओके, नेक्स्ट पॉइंट बघा. Meiosis involves pairing of homologous chromosome. And recombination between non-sister chromatid of homologous chromosome. हा जो इव्हेंट दिला हा मायटोसिस मध्ये कधीही होत नाही. काय इव्हेंट दिला की मियोसिस इन्व्हॉल्व पेअरिंग ऑफ होमोलोगस क्रोमोझोम. म्हणजे याच्यामध्ये जेवढे पण होमोलोगस क्रोमोझोम आहेत जे आधी एकमेकांपासून लांब होते तर त्यांचं काय व्हायला सुरुवात होते? पेअरिंग. म्हणजे ते एकमेकांच्या शेजारी येऊन अलाइन होतात. सो पेअरिंग जर झालं तर ते या पद्धतीनं हा एक क्रोमोझोम, त्याचा हा होमोलोगस क्रोमोझोम, हा दुसरा क्रोमोझोम आहे त्याचा हा होमोलोगस क्रोमोझोम. सो या पद्धतीनं होमोलोगस क्रोमोझोम काय होतात? एकमेकांच्या शेजारी अलाइन होतात. तुम्हाला अजून एकदा मी सांगेन, होमोलोगस मधला एक क्रोमोझोम मॅटर्नल आहे, दुसरा क्रोमोझोम पॅटर्नल आहे, फादर कडून आलेला आहे. दोघांवरचे जीन एक्झॅक्टली सेम नाही. कळलं? ह्या दोघींना काय म्हणतोय आपण? सिस्टर क्रोमॅटिड. मी अगदी सोपं जावं म्हणून म्हटलं जुळ्या बहिणी आहेत ह्या. ठीक आहे, एक्झॅक्ट कार्बन कॉपी आहेत एकमेकींच्या. आणि ह्या दोघी कोण आहेत? हे दोन होमोलोगस क्रोमोझोम आहेत. पण ही सिस्टर क्रोमॅटिड आणि ही सिस्टर क्रोमॅटिड, तर यांना बोलायचं नॉन सिस्टर क्रोमॅटिड. लिहिले नॉन सिस्टर क्रोमॅटिड. क्रोमॅटिड्स आहेत दोघीही. काय आहे? क्रोमॅटिड. ती एकटी म्हणजे तुम्ही क्रोमोझोम नाही म्हणू शकत तिला. ती काय आहे? क्रोमॅटिड आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या दोघी बहिणी नाहीये. कोण आहेत त्या? नॉन सिस्टर क्रोमॅटिड.
सो पॉइंट हा आहे की मिओसिस मध्ये होमोलोगस क्रोमोझोमचं पेअरिंग होतं, म्हणजे एकमेकांच्या शेजारी अलाइन होतात आणि रिकॉम्बिनेशन होतं. म्हणजे या पद्धतीनं समजा हा क्रोमोझोम आहे, तर या क्रोमोझोमची इन्फॉर्मेशन इकडे जाते आणि इकडची इकडे, म्हणजे क्रोमोझोमचा इथला काही पार्ट कट झाला आणि इकडे गेला आणि इकडचा पार्ट इकडे आला. या पद्धतीनं जेनेटिक इन्फॉर्मेशन एक्सचेंज कशामध्ये होतीये? मिओसिस मध्ये. सो यामुळे काय होते, समजा हा तो जो मदरचा क्रोमोझोम आहे किंवा फादरचा क्रोमोझोम, दोन्हीपैकी एक ॲज इट इज जर तुमच्याकडे आला असता तर आपले कॅरेक्टर एक्झॅक्ट मदर सारखे तरी झाले असते किंवा फादर सारखे झाले असते. पण तसं होतंय का? ते क्रोमोझोम ॲज इट इज येतच नाही. त्यांच्यामध्ये काय होतंय? रिकॉम्बिनेशन आणि काहीतरी नवीन कॅरेक्टर, दोघांच्या कॉम्बिनेशनचे काहीतरी नवीन कॅरेक्टर प्रोड्यूस होतात आणि असे रिकंबाईन क्रोमोझोम आपल्याकडे आल्यामुळे आपण सेम आपल्या पॅरेंटची कार्बन कॉपी नाहीये, थोडेफार व्हॅरिएशन आपले असतात. ते याच्यामुळे खूप महत्त्वाचा इव्हेंट आहे हा मिओसिस मधला, ज्याच्यामुळे सगळ्या ह्युमन बिईंगकडे सगळे सेम बॉडी पार्ट्स आहेत, पण एक ह्युमन बिईंग सेम दुसऱ्यासारखा दिसत नाही. ते ह्या रिकॉम्बिनेशनमुळे. कळलं का? सो हा महत्त्वाचा इव्हेंट. एवढे 3 इव्हेंट व्यवस्थित लर्न करा. जर समजलेलं नसेल तर डाऊट विचारा. ओके.